नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतीमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या DAP आणि 10-26-26 या दोन प्रमुख खतांबद्दल जाणून घेऊयात। 10-26-26 आणि 18-46 ही खते कधी वापरावीत, कोणत्या पिकासाठी वापरावीत आणि त्यांचे फायदे काय। 18-46 DAP डाय अमोनियम फॉस्फेट या खतामध्ये 18% नत्र आणि 46% फॉस्फरस आहे। हे खत प्रामुख्याने पेरणीचे किंवा लागवडीच्या वेळी बेसल डोस म्हणून वापरले जाते। या खतातील 46% फॉस्फरसमुळे मुळांचा विकास अत्यंत वेगाने होतो, पिकाची सुरुवातीची वाढ जोमदार होते, तसेच पीक सशक्त, सुदृढ आणि हिरवेगार राहते। सोयाबीन, हरभरा, तूर, गहू या पिकांसाठी DAP हे खत अत्यंत गुणकारी आहे। 10-26-26 हे एक संतुलित खत असल्यामुळे पिकांना तिन्ही मुख्य अन्नद्रव्ये मिळतात। यामध्ये 10% नत्र, 26% स्फुरद आणि 26% पालाश आहे। या खताचा वापर पेरणीवेळी किंवा पेरणीनंतर पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये केला जातो। पिकातील फळधारणा, कंदवाढ आणि दाणे भरण्यासाठी हे खत अत्यंत उपयुक्त आहे। या खतात पोटॅश असल्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, धान्यांचे, फळांचे वजन आणि चमक वाढण्यास मदत होते। तर शेतकरी मित्रांनो, पिकांच्या सुरुवातीच्या वाढीसाठी DAP आणि पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी व फळधारणेसाठी 10-26-26 हे खत वापरावे। माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका।